राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुशेठ पाटील यांनी आज आमचे आमदार महेंद्रशेठ दलवी यांना सल्ला देण्याचा प्रयत्न केला की महेंद्रशेठ दलवी जे काय आज निवडून आले ते सुनीलजी तटकरे साहेबांच्या मुले आले असं त्यांनी जो काय वक्तव्य केले। परंतु मी मधुशेठ पाटील यांना सांगू इच्छितो की महेंद्रशेठ दलवी हे सुनील तटकरेंच्या मुले निवडून आलेत नाही, तर सुनील तटकरे साहेब हे महेंद्रशेठ दलवी यांच्या मुले निवडून आलेत। कारण 39,000 मतांचा लीडिंग हा अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून दिलेला आहे आणि विधानसभेला बघितलं तर तो 15,000 लीड कमी आला आणि त्याच्यातच कुठेतरी मासे सिंकली गेले आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले गेले की शिवसेनेचे आमदार उमेदवार महेंद्रशेठ दलवी यांना मतदान करू नका। असे रात्रीच्या 12:30 वाजता मधुशेठ जिल्हा अध्यक्ष तुम्ही त्यावेळेला पण होतात आता पण आहात, 12:30 वाजता व्हॉट्सअप कॉल करून महेंद्रशेठ दलवी यांना तुम्हीच सांगितलं की महेंद्रशेठ तुम्ही सावध राहा, साहेबांचं काही वेगळं चालू आहे। हे फोन कोणी केला आणि महेंद्रशेठला हे वक्तव्य कोणी सांगितलं हे जरा आठवणीत तुम्हाला राहू द्या। आणि महेंद्रशेठच्या अलिबाग तालुक्यातली जी काही ताकद आहे ती कमी होत चालली असं तुमचं जे काही वक्तव्य आहे। पण मधुशेठ तुम्हाला सांगायचं वाटतं की महेंद्रशेठचा हा आलेख लोकांमधला संपर्क आणि जनतेमधला संपर्क वाढत चाललाय, त्यामुळे महेंद्रशेठचा हा संपर्क असाच वाढत राहील, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महेंद्रशेठ आमदार होतील यात मात्र शंका नाही। मी तुम्हाला दुसरा एक सल्ला देतो की आम्ही आता सर्व जिल्ह्यात आदेश दिला, आम्ही आता वार करणार, हे करणार ते करणार, ह्या बडायक्या आम्ही मग काय शिवसैनिकांनी काय गांडू गोल्या खाल्ल्यात? आम्ही वाट बघत नाही कोण काय करेल ना, आमचा एक आदेश, आमचा एकदा पक्षाचा आदेश निघाला की शिवसैनिक काय आहे, शिवसेना स्टाईल काय आहे ते आम्ही लवकरच दाखवून देऊ। त्यामुळे मधुशेठ तुम्ही आमचे म्हणजे वयस्कर तुम्ही आहात, आदरणीय आहात, पण जे तुम्ही सल्ला देताना आपण पाठी काय केलेला आहात ह्याची पण आठवण करून देऊ नका आणि आठवण करायला लावू नका। त्यामुळे तुर्तास एवढंच। मधुशेठ तुम्हाला दुसऱ्यांदा एकदा सांगतो की तुमचं जो स्वप्न जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याचं जो स्वप्न आहे, तुम्ही आज कित्येक वर्ष ह्या राजकारणामध्ये आहात, तटकरे साहेबांच्या हाताखाली तुम्ही काम करत आहात, परंतु तुमची जी इच्छा आहे एक जिल्हा परिषद मेंबर सदस्य होण्याची जी इच्छा आहे ती तुमची पूर्ण झालेली नाही। कारण गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणुकीचा फॉर्म भरला, तुमची प्रचाराला सुरुवात केली, पण शेवटच्या क्षणाला तुम्हाला फॉर्म मागे घ्यायला लागला आणि तिथे कोणाला उमेदवारी दिली हे सुद्धा जनतेला माहित आहे। आणि त्यावेळेला सुद्धा तुम्ही साहेबांच्या विरोधात महेंद्रशेठच्या समोर काय वक्तव्य केलेत हे सुद्धा लोकांना माहिती आहे। त्यामुळे तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला जिल्हा परिषद सीट मिळतो की नाही त्याचा सदा तुम्ही साहेबांची सल्लामत करा आणि मग महेंद्रशेठ दलवी यांच्यावर तुम्ही सल्ला देण्याचा प्रयत्न करा।